उमा टॉकीज, फोर्ड कॉर्नर आणि गंगावेशमधील चौकात गेलात तर तुम्हाला रस्त्याच्या मधोमध चौकात एक उलटा लोखंडी कारंजा दिसेल. गरम उन्हाळ्यात कोल्हापूरच्या लोकांना थंडगार करण्यासाठी 35 लाख रुपये खर्चून हे मिस्ट फाउंटन उभारण्यात आले म्हणे. पण महापालिकेच्या दृष्टीनं कदाचित अजून उन्हाळा सुरू झालेला नाही, त्यामुळे पाण्याचे तुषार फवारणी करणारे हे फाउंटन बंद अवस्थेत उभे आहेत. माणसंच काय, पण हे उलटे कारंजे सुद्धा सध्याच्या उन्हामध्ये तापतायत. पण मलिदा खाल्लेले महापालिकेचे अधिकारी निवांत थंडगार आहेत. कदाचित कोल्हापूर म्हणजे थंड हवेचं ठिकाण असल्याचा या अधिकाऱ्यांचा समज असावा. चान्स मिळाला की ढपला पाडायचा. मलिदा, टक्केवारी हे शब्द महापालिकेच्या खास डिक्शनरीमधले आहेत. कुणी किती पण ओरडा, ढपला पाडणं हाच त्यांचा धंदा. आता हेच बघा ना, कोल्हापूर शहरातील उमा टॉकीज चौक, फोर्ड कॉर्नर चौक आणि गंगावेश चौकात 35 लाख रुपये खर्चून मिस्ट फाउंटन बसवले होते. कारण काय, तर उन्हाळ्यात वातावरणातील धूळ कमी व्हावी आणि सिग्नलच्या ठिकाणी थांबलेल्या वाहनधारकांवर थंड हवेची झुळूक यावी. त्यासाठी कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून स्प्रिंकलरसारखे पाण्याचे तुषार उडवणारी यंत्रणा बसवायची अशी आयडियाची कल्पना आली. पुण्यातील पवन क्विक सर्व्हिसेस या कंपनीनं 3 ठिकाणी कारंजासारखे खांब उभारले. सुरुवातीचे काही दिवस ही यंत्रणा सुरू होती, पण गेली 2 वर्ष कोल्हापुरातील 3ही चौकातील ते स्प्रिंकलर बंदच आहेत. कदाचित महापालिकेच्या दृष्टीनं कोल्हापुरात अजून उन्हाळा सुरू झालेला नसावा, किंवा पाणी बचतीसाठी म्हणून स्प्रिंकलर बंद ठेवले असावेत, किंवा कदाचित कोल्हापुरात रोज बर्फवृष्टी होत असताना सिग्नलच्या चौकात उभारलेल्या वाहनधारकांना थंडीचा त्रास होऊ नये म्हणून स्प्रिंकलर यंत्रणा बंद ठेवली असावी, अशी उपरोधिक प्रतिक्रिया आता व्यक्त होतीये. पण कुणाला काय वाटतंय याचा महापालिकेला फरकच पडत नाही. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच महापालिका अधिकाऱ्यांचा आंबा पडलाय. आता हे मिस्ट फाउंटन गंजले काय किंवा बंद राहिले काय? 35 लाख रुपयांचा खर्च दाखवून काही जणांनी कधीच आपले खिसे गरम केलेत आणि ते अधिकारी आता थंड हवेच्या ठिकाणी मस्त फिरायला पण गेलेत.